घरी येण्यासाठी अनुराधाला उशीर झाला होता. तिला वाटलं की घरी सगळे तिची काळजी करत असतील, पण जेव्हा घरी अनुराधा पोहोचली तेव्हा तिला कोणीच काही नाही म्हणाले. असं वाटत होतं की कोणालाच हे माहीत नव्हतं की आज अनुराधा उशिरा आली आहे. अनुराधाचा लहान भाऊ आणि वडील हॉलमध्ये बसून कशावर तरी बोलत होते. तिची छोटी बहीण माहेरी नवऱ्यासोबत आली होती आणि ती आईसोबत आणि वहिनीसोबत बसून गप्पा मारत होती. अनुराधा तिच्या खोलीमध्ये गेली आणि फ्रेश होऊन किचनमध्ये आली. ती तिच्यासाठी चहा बनवू लागली. किचनमधून आलेल्या आवाजाने तिची वहिनी किचनमध्ये आली आणि म्हणाली की अहो अनुराधा ताई, तुम्ही कधी आला? द्या, मी तुमच्यासाठी चहा बनवते. नाही, मी बनवते. अनुराधा पण जरा कठोर शब्दात बोलली, तर त्यामुळे तिची वहिनी पण निघून गेली. वहिनी निघून गेल्यानंतर अनुराधाने एक मोठा श्वास घेतला. एक वेळ अशी होती की अनुराधा ऑफिसमधून कधी घरी येते याची वाट पाहत सगळे बसत होते आणि आल्या आल्या तिची सगळी सेवा करत होते. अनुराधा पाशी बसून दिवस कसा गेला याबाबत तिला प्रेमाने विचारत होते. पण आजकालच या सगळ्यांचे वागणं पाहून अनुराधाचं मन कुठेतरी दुखलं होतं. चहाचा कप घेऊन अनुराधा तिच्या खोलीत आली. चहाचा जसा ती घोट घेत होती तसं अनुराधा तिच्याच घरी ती एकटी आहे असं वाटत होतं. चहा पित असताना अनुराधाचं मन भूतकाळात गेलं. अनुराधाचे वडील सरकारी स्कूलमध्ये अध्यापक होते. त्यांनी त्यावेळेस कसं तरी मुलांना शिकवले होते. सगळ्यात मोठी अनुराधा होती आणि सगळ्यात हुशार आणि तेज पण होती. अनुराधा नेहमी क्लासमध्ये फर्स्ट येत होती. तिचे वडील तिला कधीच मुलगी म्हणून पाहत नव्हते. ते तिला मुलगाच आहेत असे म्हणत होते. अनुराधाच्या आई, मी अनुराधाला एक चांगली अधिकारी बनवणार आहे. एके दिवशी अनुराधाचे वडील कुतूहलाने अनुराधाच्या आईला म्हणाले. आपल्या वडिलांची इच्छा बघून अनुराधा दुपटीने अभ्यास करू लागली. अनुराधाचे BA झाल्यानंतर तिने 3 वर्ष खूप मेहनत घेतली आणि शेवटी तिने तिच्या यशाची पायरी गाठली आणि आज ती महिला विभाग आणि बाल विभागमध्ये उच्च पदावर काम करत आहे. अनुराधाच्या या यशामुळे तिचे आई वडील खूप आनंदी होते. अनुराधाचे वडील अनुराधाच्या आईला म्हणाले की बघितलंस ना, आपली अनुराधा किती मोठी अधिकारी बनली आहे. आता आपले गरिबाचे दिवस गेले आणि आता आपण चांगले दिवस बघणार. आज तिच्या वडिलांना खूप गर्व वाटत होता की अनुराधाने त्यांचं नाव रोशन केलं आहे. अनुराधा तिचा सगळा पगार तिच्या आईवडिलांनाच देत होती. अनुराधा स्वतःहून खूपच कमी खर्च करत होती. तिच्या आईवडिलांनी खूप मुश्किलीने तिला आणि तिच्या भावाला शिकवलं होतं. त्यामुळे अनुराधाला वाटत होतं की तिच्या आईवडिलांनी आता त्यांचं आयुष्य जगावं, सगळीकडे फिरायला जावं. अनुराधाला तिच्या ऑफिसकडून तिला एक गाडी पण भेटली होती. त्या गाडीमध्ये अनुराधा तिच्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला फिरायला घेऊन जात होती आणि शॉपिंग मॉलला पण घेऊन जात होती. त्यांच्या आवडीचे ती सगळी खरेदी करत होती. पण अनुराधा मात्र स्वतःसाठी जास्त काही घेत नव्हती. हळूहळू आता दिवस जाऊ लागले. आता तिच्या भावाचं आणि बहिणीचं शिक्षण झालं. तिचा भाव पण नोकरीला लागला. भावाच्या नोकरीसाठी अनुराधाला तिच्या नावाचा, पदाचा आणि पैशाचा पण खूप वापर करावा लागला. अनुराधाच्या सगळ्या मैत्रिणींचं आता लग्न झालं होतं. प्रत्येक मैत्रीण तिला हाच प्रश्न विचारत होत्या की आता तू कधी लग्न करणार आहेस. अनुराधाच्या आधी तिच्या भावाचं लग्न झालं तरी पण तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचं नावच काढलं नाही. समाज आणि नातेवाईकांमध्ये अनुराधाबद्दल कुजबूज सुरू झाली. समाज आणि नातेवाईक जे पण अनुराधासाठी स्थळ घेऊन येत होते, आई वडिलांनी तिचा भाऊ या स्थळांमध्ये काही ना काही दोष सांगून त्यांना नकार देत होते. असंच दिवस गेले. यानंतर अनुराधाच्या छोट्या बहिणीच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. परंतु घरात मोठी बहीण बिन लग्नाची बसली आहे, त्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. तेव्हा दिलीपचं
स्थळ अनुराधासाठी आलं. खरं तर अनुराधाच्या घरच्यांना अनुराधाचं लग्न लावूनच द्यायचं नव्हतं, कारण त्यांना वाटत होतं की अनुराधा त्यांना सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. जर तिचं लग्न लावून दिलं तर मग तिची सगळी कमाई तिच्या सासरचे घेत असतात. त्यामुळे तिचं लग्न करण्यासाठी ते जरा कचरत होते. पण छोट्या मुलीच्या लग्नामुळे नाईलाजाने आता अनुराधाचं लग्न करायची वेळ त्यांच्यावर आली. दिलीप पण चांगल्या पोस्टवर काम करत होता. नाईलाजाने अनुराधाच्या घरच्यांनी अनुराधाचं लग्न दिलीप सोबत लावून दिलं. दिलीप आणि अनुराधाचा छोटासा संसार चालू झाला होता. लग्न झाल्या पण अर्ध्यापेक्षा जास्त पगार अनुराधा तिच्या माहेरच्यांना देत होती आणि एका शहरात राहिल्यामुळे अनुराधा नेहमी तिच्या माहेरी जात होती. घरात स्वयंपाक बनवणारी एक बाई होती, त्यामुळे ती दिलीपबद्दल जास्त काळजी करत नव्हती. पण दिलीपला तिनं सारखं माहेर जाणं हे काही तिला आवडलं नाही आणि निम्म्यापेक्षा जास्त पगार देणं पण तिला आवडत नव्हतं. त्याचं म्हणणं होतं की निम्मा पगार तिने तिच्या माहेरी द्यावा आणि निम्मा पगार तिने स्वतःसाठी ठेवावा. दिलीप नेहमी तिला समजावत होता की स्वतःसाठी पैसा वाचवून ठेव, पण अनुराधा दिलीपच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हती. शेवटी दिलीप थकून नंतर काहीच म्हणत नव्हता. भूतकाळाच्या विचारातून जेव्हा अनुराधा माघारी आली तर तिने पाहिलं की सगळीकडे अंधार झाला होता. तिने तिच्या खोलीमध्ये लाईट लावली. अनुराधाला आता कळालं होतं की तिच्या आईवडिलांनी स्वार्थासाठी तिचा संसार मोडला होता. तिच्या माहेरच्यांना माहीत होतं की जास्त दिवस दिलीप तिचा नवरा तिला पैसे माहेरी पाठवून देत नसतो. त्यामुळे तिच्या बहिणीने दिलीप विरोधात तिचे कान भरायला सुरुवात केली, कारण अनुराधाने तिच्या नवऱ्याला सोडून कायमची माहेरी येऊन राहावी आणि तिला येणारा सगळा पगार त्यांना देवा. जेव्हा सासरी अनुराधा काम करत असायची तेव्हा तिची आई आणि तिची बहिणी तिला म्हणत होती की जेव्हा तू माहेरी होती तेव्हा तू राणीसारखी होती, पण जसं लग्न झालं तुझ्या नवऱ्याने तुला मोलकरीण बनवलं आहे. आई वडिलांच्या बनावटी प्रेमामुळे अनुराधाने लगेचच त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या मनात स्वार्थ आहे हे अनुराधाला समजलंच नाही. त्यामुळे अनुराधा दिलीपला सोडून कायमची माहेरी आली. जेव्हा अनुराधा कायमची माहेरी गेली तेव्हा दिलीप खूप रडला होता. खूप वेळा दिलीपने तिला विनवण्या केल्या होत्या की तू हे घर सोडून जाऊ नकोस. दिलीपने तिला सांगितलं की तू हवं असेल तर तुझा सगळा पगार माहेरच्यांना देऊ शकते, परंतु तू मला सोडून जाऊ नकोस. दिलीपला तर फक्त अनुराधा पाहिजे होती, परंतु अनुराधाने त्याचं काहीच ऐकलं नाही. अनुराधाला बसून हे सगळं आठवत होते आणि वहिनीच्या खोलीतून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज पण येत होते. अनुराधाला आठवलं की 3 वर्षापूर्वी दिलीपला सोडून अनुराधा माहेरी येऊन राहिली होती. तेव्हा घरातील प्रत्येक जण तिला विचारूनच काम करत होते. तिच्याच आवडीचं जेवण घरात बनत होतं. हळूहळू सगळंच बदलत गेलं. तिच्या बहिणीचं पण लग्न झालं. तिच्या बहिणीच्या लग्नात सुद्धा अनुराधानेच सगळा खर्च केला होता आणि तीच बहीण आज तिला इग्नोर करून आईसोबत आणि बहिणीसोबत गप्पा मारत बसली होती. तिच्या सासरचे किस्से सांगत होती. आई वडील भाऊ वहिनी हे सगळे तिच्या बहिणीच्या नवऱ्याची आणि तिची खातिरदारी करण्यात मग्न होते आणि बिचारी अनुराधा तिच्या खोलीमध्ये गरिबासारखी राहत होती. तिच्या बहिणीच्या लहान बाळाला पाहिल्यावर अनुराधाला वाटत होतं की तिला सुद्धा आता बाळ झालं असतं. तिचा नवरा तिच्यासोबत असता, तिचं हक्काचं घर असतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अनुराधाचं मन दिलीपच्या कडेनेच फिरत होतं. अनुराधाला आज तिने जे केलं आहे त्याच्यावर पश्चाताप होऊ लागला होता. लंचच्या टायमाला अनुराधाची मैत्रीण सायली तिच्या केबिनमध्ये आली. त्या दोघी दररोजच सोबतच लंच करत होत्या. अनुराधा, तुला जेवण करायचं नाही का? आणि तू मला आजकाल खूप टेन्शनमध्ये दिसत आहे. काही अडचण आहे का? अनुराधाच्या मैत्रिणीने आपल्यापणाने जेव्हा अनुराधाला विचारलं तेव्हा ती तिच्या भावना रोखू शकली नाही.
ती सायलीच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या घरी काय घडत आहे आणि तिच्या माहेरच्यांनी तिचा फायदा कसा करून घेतला याबद्दल सगळं काही सांगितलं. हे बघ अनुराधा, मी तुला आधीच सांगितलं होतं की दिलीपला सोडू नकोस, पण तू हे चुकीचं केलं. पण आता ती चूक तुला सुधारायची असेल तर तू ती चूक सुधारू शकते, कारण दिलीप खूप चांगला मुलगा आहे. तो तुला नक्कीच समजून घेईन. हो सायली, मला आता सगळं कळालं आहे. आता माझे डोळे उघडले आहेत. अगं बिचारा दिलीप, तुला मनवण्यासाठी किती वेळा ऑफिसमध्ये आणि घरी आला होता, तरी पण तू त्याच्यासोबत गेली नाही. मला माहीत आहे सायली, माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्याची शिक्षा मी भोगली पण आहे. माझ्यापाशी आपलं म्हणून असं कोणीच नाही. मी आता पूर्णपणे एकटी पडली आहे, असं म्हणून मोठमोठ्याने अनुराधा रडू लागली. अनुराधाला शांत करत सायली म्हणाली की हे बघ अनुराधा, अजून काही बिघडलं नाही. हा, तुला समजायला वेळ लागला, पण अजून उशीर व्हायला नको. त्याच्या आधी तू दिलीपाशी निघून जा. जिथे तुझा नवरा असेल, तुझं घर असेल, तुला मुलं होतील, तुझा परिवार होईल. पण सायली, दिलीप मला स्वीकारेल का ग? पण अनुराधा, तुला प्रयत्न तर करावेच लागतील. दिलीपने अजून लग्न केलं नाही. कदाचित तो तुझी वाट पाहत असेल. सायलीचं बोलणं ऐकून अनुराधाने डोळे पुसले. जेव्हा शेवटच्या वेळेस दिलीप अनुराधाला समजायला आला होता, तेव्हा तो जाता जाता म्हणाला होता की तुझ्यासाठी माझ्या घरचे दरवाजे नेहमी उघडे असतील आणि मी आयुष्यभर तुझी वाट पाहायला तयार आहे. सायली अनुराधाच्या हातावर हात ठेवून म्हणाली की हे बघ अनुराधा, आनंदाने दिलीपच्या घरी जा आणि तू तुझ्या माहेरच्यांची काळजी करू नकोस. तुझ्या बहिणीचं लग्न झालं आहे, तुझ्या भावाला पण जॉब लागला आहे आणि तुझ्या वडिलांना त्यांची पेन्शन पण भेटत आहे. त्या लोकांना त्यांचं घर चालू दे. तू जाऊन तुझं घर सांभाळ. तुझं नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे. काय करू आणि काही नाही करू या विचाराने दिवाळी पण होऊन गेली. पण दिवाळी या सणा दिवशी तिच्यासोबत तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत कसा व्यवहार केला, त्यामुळे तिने तिचा विचार दृढ बनवला. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर अनुराधा ऑफिसला आली आणि तिने मनात एक पक्का विचार केला होता. अनुराधाच्या गरजेचं जे सामान कागदपत्र होते तिने एका बॅगेत भरले आणि ती बॅग घेऊन तशीच ऑफिसला आली. अनुराधाच्या मैत्रिणीने सायलीने दिलीपबद्दल विचारपूस केली होती. तिला कळाले की दिलीप शहरातच आहे, बाहेर कुठे गेला नाही. तिला समजलं की दिलीप संध्याकाळी तिला घरीच मिळेल. ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळी अनुराधाने तिच्या ड्रायव्हरला गाडी दिलीपच्या घरी नेण्यासाठी सांगितली. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर अनुराधाचं मन धडधड करू लागलं. पूर्ण रस्त्यामध्ये अनुराधा विचारांमध्येच होती. 30 मिनिटाचा रस्ता तिला 30 वर्षासारखा वाटत होता. अनुराधाची गाडी दिलीपच्या घरासमोर येऊन थांबली. घाबरत घाबरत अनुराधाने घराचं गेट उघडलं. थरथरत्या हाताने अनुराधाने दाराची बेल वाजवली. लगेच दिलीपने दरवाजा उघडला. अनुराधाला पाहून दिलीप आश्चर्यचकित झाला. अनुराधा, तू ये ना ये. अनुराधाला पाहून दिलीपच्या चेहऱ्यावर आनंद आला होता. अनुराधा आतमध्ये आली आणि दिलीपचा हात हातात घेत म्हणाली की दिलीप, मला माफ कर. मी माझ्या घरच्यांच्या खोट्या मोहमाया प्रेम यामध्ये एवढी अडकली होते की मी चुकीचं करत आहे हे मला समजलंच नाही आणि मी तुला भयंकर त्रास दिला आणि खूप दुःख पण दिलं आहे. पत्नी या नात्याने मी कोणतंच कर्तव्य तुझं पार पाडलं नाही, पण आज माझे डोळे उघडले आहेत. अनुराधाने तिची बॅग खाली ठेवताना तिने प्रश्न केला, दिलीप, तू अजून एकदा मला. पण तिच्या डोळ्यातील येणाऱ्या अश्रूमुळे तिचे शब्द गळ्यातच अडकले. नाही नाही अनुराधा, चुका सगळ्यांकडूनच होत असतात. जे पण झालं ते तुला वाईट स्वप्न पडलं होतं असं समजून सोडून दे. हे घर आणि मी अजून पण तुझेच आहे
बघ हे तुझं घर आज पण जसेच्या तसे आहे. असं म्हणल्यावर अनुराधा प्रेमाने दिलीपच्या मिठीत गेली. थोड्या वेळाने अनुराधा दिलीपच्या मिठीतून बाहेर आली आणि त्याला म्हणाली की दिलीप, मला माहेरचं अजून एक कर्तव्य पार पाडायचं आहे. अनुराधा, अजून कसलं कर्तव्य तुला पार पाडायचं आहे? 1 मिनिट असं म्हणून अनुराधाने तिच्या आईला फोन लावला. आईने फोन उचलला आणि ती म्हणाली की अगं अनुराधा, कुठे आहेस? किती वेळ झाला, तू अजून घरी आली नाही. आई, मी घरीच आली आहे. अगं हे काय बोलत आहेस तू? कुठे आली आहे अजून? अगं आई, मी माझ्या हक्काच्या घरी आली आहे. मी माझ्या नवऱ्याच्या घरी, माझ्या घरी आली आहे. अगं अनुराधा, वेडी झाली आहेस का? हे काय बोलत आहेस? तिची आई अजून काही बोलायच्या आधीच तिने फोन कट करून टाकला. कारण आता अनुराधा नवीन आयुष्य सुरुवात करणार होती आणि पहिल्या वेळेस तिला आईला काहीतरी बोलून तिचा मूड तिला खराब करायचा नव्हता. अनुराधाला तहान लागली होती म्हणून ती किचनमध्ये गेली तर ती पाहत होती की दिलीप सगळ्या घरात दिवे लावत होता. अनुराधा त्याला म्हणाली की अरे दिलीप, तू हे काय करत आहेस? सगळ्या घरात दिवे का लावत आहेस? दिवाळी तर कधीच संपली आहे. हा अनुराधा, मला माहीत आहे दिवाळी केव्हा संपली आहे, पण माझ्या घराची आणि माझी लक्ष्मी तर आज घरी आली आहे. त्यामुळे आज माझ्या घरी दिवाळी आहे. त्यामुळे माझ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी मी हे दिवे लावत आहे. दिलीप अनुराधाकडे प्रेमाने पाहत म्हणाला. दिलीपचं बोलणं ऐकून अनुराधाचं मन भरून आलं. त्यानंतर अनुराधा खूप प्रेमाने तिचं घर सांभाळू लागली. खरंच लग्नानंतर सर्व काही बदलते. नवरा बायकोचे नाते हे जन्माजन्मांतरीचे मानले जाते. आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व नवरा आणि बायको एकमेकांना देतात. एकमेकांशी भांडण असो वा एकमेकांबद्दल प्रेम असो, सर्व काही एकमेकांना जपत आयुष्य जपण्याची वचन लग्नात दिली जातात. अनेक जोड्यांमध्ये ही वचन निभावण्यात येतात. नवरा बायकोचं नातं हे वेगळंच आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना, असंच काहीच अनेक जोड्यांमध्ये पाहायला मिळतं. तरीही आपल्याकडे नवरा बायकोच्या नात्याला एक वेगळाच आदर दिला जातो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.